आता आपण बघू मस्ट. मस्ट म्हणजे च पाहिजे किंवा पाहिजेच, पाहिजेच. म्हणजे आणि हे आहे हेल्पिंग वर्ब. आणि आता आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं बघतोय. तर आता आपण एक वाक्य घेतलं, समजा विद्यार्थी पास झालेच पाहिजे. आता पास होणे हे आहे वर्ब आणि च पाहिजे म्हणजे मस्ट आणि पास हे आहे वर्ब. पास. आता विद्यार्थी पास झालेच पाहिजे. तर कोणतं पण आपण वाक्य वाचलं ना, तर त्याच्यामध्ये आपण त्याला विचारायचं की क्रिया करणारं कोण. आता पास होणे ही क्रिया आहे, तर मग पास होणारे कोण. विद्यार्थी पास झालेच पाहिजे. आता पास झालेच पाहिजे ही क्रिया आहे, तर मग पण कोण पास झाले पाहिजे. क्रिया करणारं कोण म्हणजे पास होणारं कोण, तर विद्यार्थी. म्हणजे हा झाला सब्जेक्ट. म्हणजे कर्ता प्रेझेंट आहे ना ह्या वाक्यामध्ये. पास झालेच, नुसतं असं असतं पास झालेच पाहिजे, तर मग त्याच्यामध्ये पास होणारं कोण असं आपण जेव्हा विचारणार, तर पास होणारं कोण दिलं नसेल, नुसतं असं लिहिलं पास झालेच पाहिजे, तर मग पास होणारं कोण हे असं आपण विचारलं, तर मग कोण पास होणार आहे ते सांगितलं नाही आहे, तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस होतं. पण इथे काय वाक्य लिहिलं आहे आपण, विद्यार्थी पास झालेच पाहिजे. तर मग याच्यामध्ये जर आपण विचारलं की पास होणारं कोण, तर ते विद्यार्थी. तर मग हा झाला ॲक्टिव्ह व्हॉइस. तर मग आपण पहिलं लिहूया पॉझिटिव्ह. एक वाक्य घेऊया, विद्यार्थी पास झालेच पाहिजे. तर मग सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स. मस्ट तसंच लिहायचं. वर्ब पास होणे. वर्ब नुसतं वर्ब आहे ना, तर मग वर्बचं फर्स्ट फॉर्म पास. तर हे जे वर्ब आहेत ते आपल्याला वर्बच्या प्लेलिस्टमध्ये वर्ब भेटतील. पास होणे म्हणजे पास, पास्ट, पास्ट. पास हे वर्बचं फर्स्ट फॉर्म, पास्ट PASSED, पास हे वर्बचं सेकंड फॉर्म आणि PASSED हे वर्बचं थर्ड फॉर्म. तर मग असं आपल्याला प्लेलिस्टमध्ये भेटेल. पास होणे, पास, पास्ट, पास्ट. तर असं वेगळे वर्ड्स वापरून आपल्याला 5 सेंटेन्स बनवायचे आणि प्रत्येक सेंटेन्सला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करायचं. तर विद्यार्थी पास झालेच पाहिजे. स्टुडंट मस्ट पास. आता ह्याचं निगेटिव्ह कसं करायचं, विद्यार्थी पास झालेच नाही पाहिजे. सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट विद्यार्थी म्हणजे स्टुडंट्स, मस्ट तसंच, नॉट तसंच, निगेटिव्ह आहे ना म्हणून नॉट. वर्ब आहे पास, स्टुडंट्स मस्ट नॉट
पास. आता आपण बघू क्वेश्चन पॉझिटिव्ह फॉर्म. क्वेश्चन पॉझिटिव्ह, विद्यार्थी पास झालेच पाहिजे का? तर मग मस्ट पहिलं लिहायचं. मस्ट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मस्ट सब्जेक्ट स्टुडंट्स पास. मग नंतर आता क्वेश्चन निगेटिव्ह, विद्यार्थी पास झालेच नाही पाहिजे का, असं लिहायचं. विद्यार्थी पास झालेच नाही पाहिजे का. मग इथे मस्ट प्लस नॉट, निगेटिव्ह आहे ना क्वेश्चन निगेटिव्ह, म्हणून क्वेश्चन असेल तर मस्ट पहिलं लिहितो आणि निगेटिव्ह असेल तर मस्टच्या नंतर नॉट लिहितो. मस्ट प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग इथे लिहायचं मस्ट नॉट तसंच, मग सब्जेक्ट स्टुडंट्स, वर्ब पास. मस्ट नॉट स्टुडंट्स पास क्वेश्चन मार्क. झालं मस्टचं असं आपण एक मराठी सेंटेन्स ह्या 4 फॉर्ममध्ये लिहिलं. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह. आता आपण विद्यार्थीच्या जागेवर वेगळे वेगळे 5 सब्जेक्ट वापरणार आहेत. म्हणजे ही, शी, इट किंवा आय, वी, यू, दे किंवा मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव. आणि पास होणे ह्या वर्बच्या जागेवर आपण वेगळे वेगळे सोपे 5 मराठी वर्ड्स वापरा. वर्बच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला वर्ब भेटेल. 120 वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यातून कोणते पण 5 वर्ब घ्या मराठीतून, आणि इंग्लिशमध्ये त्याचं लिहिलेलं आहे. मराठी इंग्लिश वर्ड्स दिलेले आहेत एका व्हिडिओमध्ये, तर त्याच्यातून तुम्ही बघा 5 वर्ब घ्या. आता सोपे वर्ब घ्या प्रॅक्टिससाठी. 5 ते तुम्ही सेंटेन्स बनवा. प्रॅक्टिससाठी तुम्ही 5 सेंटेन्स बनवायची प्रॅक्टिस करणार ना प्रत्येक फॉर्म्युलावर, तर सोपे वर्ब घेत चला. म्हणजे येणे, जाणे, लिहिणे, वाचणे, नाचणे, गाणे, पास होणे, असे सोपे वर्ड्स घ्या प्रॅक्टिससाठी. प्रत्येक फॉर्म्युलामध्ये ना, प्रत्येक फॉर्म्युला तुमचा पाठ व्हायला पाहिजे. फॉर्म्युला तुमचा बाय हार्ट व्हायला पाहिजे ह्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं. तर प्रत्येक फॉर्म्युला तुमच्या माइंडमध्ये फिट बसायला पाहिजे. म्हणून तुम्हाला 5 सेंटेन्स बनवायचे. तर मग तुम्ही आता एकदम कठीण वर्ब घेऊन काय उपयोग नाही. तुम्हाला पहिला हा फॉर्म्युलाचं माइंडमध्ये व्यवस्थित बसायला पाहिजे ना फॉर्म्युला. तर त्याच्यासाठी तुम्ही सोपे वर्ड्स घ्या. वाचणे, लिहिणे, नाचणे, गाणे, चालणे, धावणे, असं सोपे वर्ब घेऊन 5 सेंटेन्स बनवा. आता आपण मस्ट म्हणजे पाहिजे ना, आणि ॲक्टिव्ह वॉइस म्हणजे क्रिया करणारा आहे. तर मग त्याच्यामध्ये मस्ट हे हेल्पिंग वर्ब आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय सेंटेन्स बनवू शकतो अजून. ही, शी, इट, आय, वी, यू, दे वेगळे सब्जेक्ट वापरून आणि वेगवेगळे वर्ब वापरून पाहिजे म्हणजे मस्टचे सेंटेन्स बनवा 5, आणि प्रत्येक सेंटेन्सला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा. तर आता आपण काय सेंटेन्स बनवू शकतो पाहिजे मस्टमध्ये. तिने लिहिलंच पाहिजे. शी मस्ट राईट. तिने लिहिलंच नाही पाहिजे. शी मस्ट नॉट राईट. तिने लिहिलंच पाहिजे का. मस्ट शी राईट. तिने लिहिलंच नाही पाहिजे का. मस्ट नॉट शी राईट. अशा फॉर्ममध्ये तुम्ही 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा प्रत्येक वाक्याला मराठीतलं, आणि मध्ये अशाच फॉर्मॅटमध्ये लिहा. पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, क्वेश्चन पॉझिटिव्ह, क्वेश्चन निगेटिव्ह, आणि त्याला
मराठीत पहिलं लिहा चारही पार्ट्समध्ये की तिने लिहिलंच पाहिजे, तिने लिहिलंच नाही पाहिजे, तिने लिहिलंच पाहिजे का, तिने लिहिलंच नाही पाहिजे का, असं लिहा. मग त्याच्या खालती हे 4 फॉर्म्युले भरा आणि मग त्याच्यामध्ये हे ट्रान्सलेट करा. तर मग पहिलं जसं आपण बनवलं ना तसंच बनवा. पहिलं पॉझिटिव्हचंच बनवा. पॉझिटिव्ह लिहा, तिने लिहिलंच पाहिजे असं लिहा. मग त्याचा फॉर्म्युला भरा. मग त्याच्यानंतर शी मस्ट राईट असं लिहा. मग नंतर निगेटिव्ह लिहा. मग तिने लिहिलंच नाही पाहिजे असं लिहा. मग त्याच्यामध्ये निगेटिव्हचा फॉर्म्युला फिल करा. मग त्याच्या खालती ते ट्रान्सलेट करा, शी मस्ट नॉट राईट. मग त्याच्यानंतर क्वेश्चन पॉझिटिव्ह लिहा. मग त्याच्यामध्ये लिहा, तिने लिहिलंच पाहिजे का. मग त्याच्यामध्ये मस्ट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा फॉर्म्युला भरा आणि मग नंतर त्याचं ट्रान्सलेट पण करा. मस्ट शी राईट. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्ह लिहा. मग त्याच्यावरती मराठी सेंटेन्स लिहा, तिने लिहिलंच नाही पाहिजे का. मग नंतर तो मस्टचा फॉर्म्युला लिहा, मस्ट प्लस नॉट प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. मग लिहा मस्ट नॉट शी राईट. असं जसं आपण ज्या फॉर्मॅटमध्ये आपण करतो ना प्रॅक्टिस, पॉझिटिव्ह निगेटिव्ह. पॉझिटिव्हचं पहिलं करतो, मग नंतर निगेटिव्ह करतो, मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्हचं लिहितो, मग नंतर क्वेश्चन निगेटिव्हचं लिहितं. ह्याच फॉर्मॅटमध्ये तुम्ही सेंटेन्स बनवा. दुसरं सेंटेन्स बनवा, मग नंतर तिसरं सेंटेन्स बनवा, मग नंतर चौथं सेंटेन्स बनवा, मग 5 सेंटेन्स बनवा. जास्तीत जास्त तुम्ही किती पण सेंटेन्स बनवू शकता, पण कमीत कमी 5 सेंटेन्स बनले पाहिजे की तुम्हाला तो फॉर्म्युला फिट बसायला तुमच्या माइंडमध्ये. आता तिने लिहिलंच पाहिजे. आता आपण असे 5 सेंटेन्स काय घेऊ शकतो. त्यांनी गायलंच पाहिजे, आम्ही नाचलंच पाहिजे, त्याने धावलंच पाहिजे, रमाने पास झालंच पाहिजे. असं आपण वेगळे 5 मराठी सेंटेन्स घ्या आणि त्याला 4 पार्ट्समध्ये डिवाईड करा आणि प्रॅक्टिस करा.